वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, OnePlus सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल। माऊलीच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे। आपण आलो आहोत आळंदीमध्ये आषाढी वारी 2024 आणि इथं आल्यानंतर खूप असा आनंद झालेला दिसतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावर। अशोकराव बरबडे आहेत आपल्यासोबत की जे मागच्या 3 वर्षांपासून 112 दिंडीला अन्नदान देतात। काय त्यांच्या मागचा उद्देश असतो, काय त्यांना आनंद होतो, त्यांच्याकडून काय वाटते माऊली हा अन्नदान देताना? अन्नदान देण्याचं एक उद्दिष्ट असं आहे की आपल्या हातून एक वारकऱ्यांची सेवा घडव हीच अपेक्षा माझ्या मनात आहे। ह्या उद्देशाने मी ती पंगत देतो आहे। काय समाधान वाटते यात खूप समाधान वाटतं। हां, खूप समाधान वाटतं। तयारी करावी लागते 2 दिवस तुम्हाला? नाही, यातच आता आमचे सगळे ऑफिसचा स्टाफ असतो, बाहेरचे काही लोक असतात, सगळे आम्हाला मदत करतात। आम्ही स्वतःहून सगळे कामं करतो, बाहेरचं कोणीही नसतं आमच्याकडे। आचार्य आम्ही लावत नाही। हो हो हो, सगळं स्वतः आम्ही तयार। किती वेळ लागतो कसं? आम्हाला एक दोन दिवस लागतात त्याला सगळे तयारीला। परत तुम्ही इथं घेऊन येता अन्न? हो हो। किती कसरत तारेवरची? नाही, त्याचं काही वाटत नाही आम्हाला, त्याचं काही वाटत नाही। एक आपण अन्नदान करतो त्याच्यातून एक समाधान लागतं म्हणून आम्हाला त्याचं काही वाटत नाही। किती म्हणजे समाधान वाटते तुम्हाला? नाही, फार मोठं समाधान वाटतं। हे शब्दात व्यक्त करू शकत नाही एवढं समाधान आहे। सगळ्यात मोठं म्हणजे दिंडीला वारीला पुण्याची लोक खूप पुण्याची गणना कोणकरी म्हटल्याप्रमाणे की अन्नदानावर खूप मोठा भर असतो, वारकऱ्यांची खूप सेवा करतात। काय वाटते तुम्हाला एक वैयक्तिक काय वाटते हे अन्नदान केल्यानंतर? नाही, समाधान वाटतंच ना। अन्नदान केल्यानंतर प्रत्येकाला समाधान वाटतं। 2 दिवस कसा वेळ लागतो तुम्हाला की एकंदरीत तुम्ही याच्यासाठी वेळ कसा काढता तुम्ही? नाही, आम्ही कसं आता आमच्याकडे जसा वेळ मिळेल, आम्ही आमच्या काही कंपनी आहे, आम्हाला जसा वेळ मिळेल तसं आम्ही रात्रीच्या टायमाला कामं करतो। आज गुरुवारची सुट्टीच होती आम्हाला, त्याच्यामुळं आमचे सगळे 15-16 लोक होते, सगळे आमच्या ऑफिसचे। मग सगळ्यांनी भाजी कापणे, कोणी मसाला भात बनवणे, अशी सगळ्यांनी कामं वाटून घेतली आणि आम्ही केली ती कामं। सकाळ दिवसभर गेला? हो, आज दिवसभर गेला आमचा। आता जेव्हा तुम्ही दोघंजण, तुम्ही आणि वहिनी आमच्या, तेव्हा वारकऱ्यांना अन्न हे करू लागले, तुम्ही वाढू लागले, काय भावना होती मनामध्ये, काय वाटू लागलं तुम्हाला? नाही, एक समाधान वाटतं त्याच्यात, खूप आपल्याला समाधान वाटतं। आपण अन्नदान करतो, एक आपल्याला जनार्दन महाराजांनी एक आपल्याला चान्स दिला वारीची सेवा करण्याचा, त्याचं खूप मोठं समाधान वाटतं। कुठपर्यंत करताना वाटतं पुढे? नाही, जिथपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आम्ही करत राहू। हां, त्यात खंड पडणार नाही, त्याच्यात खंड नाही पडणार। हां, याची काय ऊर्जा मिळते वर्षभर तुम्हाला असं वाटतं? आता ऊर्जा मिळते ना, ऊर्जा मिळते आम्हाला त्याची। जे लोक आता अन्नदान करतो ते म्हणतात खूप जेवण चांगलं झालं, त्यात खूप मोठं समाधान वाटतं। हां, थँक्यू। रामकृष्ण।